तर आपण आज कलेक्टर ऑफिसला आलात, निवेदन दिलात, काय मागणी आहे, त्यात काय विषय होता? सर, आमची मागणी अशी आहे, गेल्या 8 दिवसापासून आम्ही एक लढा उभारलेला आहे गावामध्ये पाणी नाही म्हणून. परंतु अद्याप प्रशासन दखल घेत आहे, परंतु त्याच्यावरती ठोस कार्यवाही करत नाही. BDO साहेबांनी आम्ही जेव्हा निवेदन द्यायला गावामध्ये निघालो होतो, त्या दिवशी 18 तारखेला त्यांचं पथक आलं, पाणी कुठं आहे पाहणी केलं, त्यांचा अहवाल लगे एका दिवसात गेला. काल ते आमच्या गावामध्ये आले होते, परंतु चौकशी त्यांनी नेमली. अद्यापही चौकशी आम्हाला एक कॉल देखील केली नाही. आम्ही पोलीस प्रोटेक्शन देखील त्या ठिकाणी घेऊन ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी पाण्याची प्रचंड हाल सध्या आहे. रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. अशा परिस्थितीमध्ये केवळ आश्वासने देऊन आम्हाला एक मायेचा मुलावा देऊन BDO साहेब त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत. आत्तापर्यंत कार्यवाही का करत नाहीत असा सवाल तुमच्या माध्यमातून BDO साहेबांना आहे. कोण आहेत BDO साहेब? ग्रामसेवक BDO साहेब आदरणीय वानखेडे साहेब आहेत. आणि जे लोक भ्रष्टाचार केलेले आहेत, इंजिनियर भ्रष्टाचारामध्ये संयुक्त आहे, तेच या चौकशी समितीचे सदस्य आहेत. जे विस्तार अधिकारी याच्यामध्ये लिप्त आहेत, तेच विस्तार अधिकारी ही चौकशी समिती त्यांनी नेमलेला आहे. आमची मागणी अशी आहे, आदरणीय CO मॅडम, नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय यांचं पथक येऊन निष्पक्ष चौकशी करून आम्हाला गावकऱ्यांना न्याय देऊन आमचे जे भ्रष्टाचार केलेले पैसे आहेत ते गावकऱ्याला पाण्याचे पैसे, पाण्यावरती खर्च झालेले पैसे, ते पैसे परत देऊन त्या पैशातनं आम्हाला परत पाणी मिळवता कसं येईल याची काळजी प्रशासनानं घ्यावी. काय काय भ्रष्टाचार झाला आहे आणि काय भ्रष्टाचार असा झालेला आहे सर, गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी जलजीवन योजना आमच्या गावात मंजूर झालेली आहे. ती योजना फेल असताना वित्त आयोगाचे लाखो रुपये त्या योजनेवरती खर्च करण्यात आलेले आहेत. आणि ते लाखो रुपये खर्च करून सरपंचाच्या शेतीला त्या ठिकाणी त्यांनी स्वतः पाणी दिलेले आहे. असा आम्ही आरोप करत नाहीत, तर तुम्ही वस्तुस्थिती गावातसुद्धा येऊन निष्पक्ष पंचनामा करून जबाब घ्या गावकऱ्यांचा. जलजीवन मिशनचा किती निधी आला होता, किती खर्च केला? 1.5 करोड रुपयाचा निधी आला होता जलजीवन योजनेचा. ही योजना फेल असताना त्या योजनेमध्ये वित्त आयोगाचे आमच्या गावचे हक्काचे पैसे लाखो रुपये टाकून पाण्याचा एक घोट गावकऱ्यांना मिळत नाही, अशी गंभीर परिस्थिती सालेगाव नगरीमध्ये आज उद्भवली आहे साहेब. आणखी काय काय प्रश्न आहेत, जसं की घरकुल असेल, रस्ते, नाली, इतर काय प्रश्नांचा भडीमार आहे, समस्यांचा भडीमार आहे, परंतु फर्स्ट प्रायोरिटी एवढ्या प्रचंड तीव्र उन्हाळ्यामध्ये, अखेर आता जून एंडिंग आहे, पाण्याची तीव्र टंचाई असताना पाण्याचे पैसे खाल्लेले आहेत, तो प्रश्न आम्हाला अत्यंत महत्त्वाचा आहे. पाणी गोरगरिबांना, जे लोक योजनेच्या न्यायावरती, योजनेच्या आशावरती बसलेले आहेत, त्यांना न्याय मिळवून देणं ही आमची फर्स्ट प्रायोरिटी आहे सर. तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर काय असेल भूमिका तुमची? आमच्या जर मागण्या मान्य झाल्या नाही तर संबंध सालेगाववासियांची एक व्यापक बैठक लावून आम्ही पुढील निर्णय ठरवू. आणि येत्या 26 तारखेला आम्ही या अगोदरच 18 तारखेला आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे. आमरण उपोषण 26 तारखेला होईल सर. त्याच्या अगोदर काय आपण निवेदन वगैरे काही दिलेलं आहे का? 18 तारखेला निवेदन सगळ्या डिपार्टमेंटला दिलेलं आहे सर. काय पाठपुरावा काय फॉलोअप करत आहेत, प्रशासन संपर्कात आहे, परंतु अद्याप ठोस निर्णय या ठिकाणी काहीही झालेला नाही.